Types of filters. There are three main types of filter: gravity filter, pressure filter, and domestic filter. Gravity filter again divided into two category: slow sand filter and rapid sand filter. Now in this lecture we are going to study about slow sand filter. This is the diagram of slow sand filter. Look at this diagram. There are different components involved in this diagram. Now first component is tank. This is the rectangular tank. This is the rectangular tank. Rectangular tank is called as एनक्लोजर टँक. जे काही रेक्टँग्युलर टँक आहे त्या रेक्टँग्युलर टँकला काय म्हणलं जातं, ह्याच्यामध्ये एनक्लोजर टँक. हा काय झाला जरा जे काही स्लो सॅन्ड फिल्टर आहे ह्याचा हा फर्स्ट कंपोनंट कोणता झाला, रेक्टँग्युलर टँक. मग ह्या रेक्टँग्युलर टँकला काय म्हटलं जातं स्लो सॅन्ड फिल्टरमध्ये, एनक्लोजर टँक. म्हणजे एनक्लोजर टँक काय झाला, हा फर्स्ट कंपोनंट झाला. याच्यानंतर जो काही सेकंड कंपोनंट आहे तो आहे आपलं अंडर ड्रेनेज सिस्टीम. आता जे काही हे तुम्हाला ड्रेन्स दिसतात इथे, हे पाईप दिसतात इथं वर्टिकल, इथं ते खाली तसं आहे हॉरिझॉन्टल असतात, इथं डायग्राममध्ये ते वर्टिकल क्रॉस सेक्शन असल्यामुळे दिसत आहेत. तर हे झाले तुमचे अंडर ड्रेनेज. जे काही अंडर ड्रेन्स आहेत ह्याच्यामध्ये काय असतात, लॅटरल ड्रेन्स असतात आणि मेन ड्रेन्स, असे दोन पाईप ह्याच्यामध्ये अंडर ड्रेन्समध्ये इन्व्हॉल्व असतात. लॅटरल ड्रेन्स आणि मेन ड्रेन्स हे दोन पाईप अंडर ड्रेनमध्ये इन्व्हॉल्व असतात. याच्यानंतर बेस मटेरियल. आता हे जे काही बेस मटेरियल आहे इथं तुम्हाला हे ग्रॅव्हल जे काही आहे हे काय तुमचं बेस मटेरियल आहे. आणि बेस मटेरियल म्हणून काय वापर केलेला आपण, ग्रॅव्हलचा त्या ठिकाणी आपण युटिलाइज केलेला आहे. जे काही बेस मटेरियल आहे त्याचं जे काही डेप्थ आहे 30 सेंटीमीटर टू 75 सेंटीमीटर इतकी त्याची काय असते, डेप्थ असते त्या बेस मटेरियलची. आणि जी तुमचं फिल्टर मीडिया आहे, सँड आहे, त्या सँडची जी काही डेप्थ असते 60 सेंटीमीटर टू 90 सेंटीमीटर डेप्थ असते. ही जी काही तुमची फिल्टर मीडिया जो काही आहे तो फिल्टर मीडिया आपलं काय सँडपासून बनलेला आहे. मग ह्याची जी काही डेप्थ आहे ही डेप्थ हे 60 टू 90 सेंटीमीटर इतकी त्याची डेप्थ असते. आणि त्यानंतर अदर ॲफरंटेन्सेस हे जे काही आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसते हेड लॉस या ठिकाणी दिसतो. पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला इनलेट चेंबर आहे, हे तुमचं हे पूर्ण जे काय हे आउटलेट चेंबर, हे तुमचं काय इनलेट चेंबर. आणि ही जी काय तुमचा इनलेट पाईप आहे आणि हे तुमचं काय आउटलेट पाईप, म्हणजे जे काही फिल्टर वॉटर घेऊन जाणार. तर हे काय तुमचं स्लो सॅन्ड फिल्टर आहे. आता ह्याचं जे काही थोडक्यात याची माहिती सांगतो तुम्हाला. सुरुवातीला वॉटर कुठून घेणार आपण, इनलेट वॉल ऑन केल्यानंतर वॉटर कुठे येईल, ह्या इनलेट चेंबरमध्ये येईल. इनलेट चेंबरमध्ये वॉटर तुमचं कुठे येईल, तुमचं ह्या पोर्शनमध्ये ह्या टँकमध्ये. म्हणजेच जे काही वॉटर आहे ओव्हर द सँड तुमचं काय येईल, वॉटर येईल. इथे आपण वॉटर ह्या ठिकाणी येईल आणि वॉटर कुठं तुम्ही डिस्चार्ज केलं, ओव्हर द फिल्टर मीडिया. आणि जे काही फिल्टर मीडिया हे तुमचं काय सँड आहे, ह्या सँडवरती वॉटर काय केलं तुम्ही डिस्चार्ज केलेलं असेल. वॉटर ह्या ठिकाणी येईल, ह्या सँडच्या वर येईल आणि सँडमधून तुमचं वॉटर काय होईल, पास होईल. आणि सँडमधून पास झालेलं वॉटर काय होईल, ग्रॅव्हलमध्ये जाईल. आणि ग्रॅव्हलमधून जे वॉटर कुठं जाईल, ह्या लॅटरल ड्रेनमध्ये जाईल. आणि ह्या लॅटरल ड्रेनमधून तुमचं वॉटर काय येईल, मेन ड्रेनमध्ये जाईल. आणि मेन ड्रेन वॉटर तुमचं आउटलेट चेंबर आहे त्या चेंबरमध्ये जाईल. आणि ह्याच्यावरती काय होईल, तर वॉटरचं वाढ होईल. वॉटर तुमचं काय येईल, जे काही आउटलेट पाईप आहे त्याच्यामध्ये वॉटर तुमचं इन होईल आणि त्याच्यावरती वॉटर तुमचं फिल्टर झालेलं बाहेर पडेल. तर हिचं असं हे जो काही वॉटर आहे त्या वॉटरचा इथं असा प्रकारे वेव होता. तर हे आहे तुमचं स्लो सॅन्ड फिल्टर. तर आता ह्याचे आपण जे काही डिटेलमध्ये याला बघणार आहोत.
आता जो काही फर्स्ट पॉईंट आहे तुमचा जो ह्याच्यामध्ये काय आहे एन्क्लोजर टँक. आता ह्याचा जो काही टँक आहे हे टँक कसं आहे रेक्टँग्युलर टँक आहे. हे तुमचं जी काही टँक आहे ते कसे आहे एकतर स्टोन मॅसनरी असेल किंवा ब्रिक मॅसनरी असेल किंवा कॉन्क्रीटची ही काय केलेली आहे रेक्टँग्युलर टँक कन्स्ट्रक्ट केलेली आहे. मग ही जी काही टँक आहे हे कशापासून कन्स्ट्रक्ट केलेली आहे एकतर स्टोन मॅसनरीची असेल किंवा स्टोन मॅसनरी किंवा ब्रिक मॅसनरीची असेल किंवा कॉन्क्रीटची असेल त्याच्यापासून काय केले एक वॉटर टाईट टँक इथं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. ह्या वॉटर टँक जे काही रेक्टँग्युलर टँक आहे ह्या टँकला म्हणलं गेलं याच्यामध्ये एन्क्लोजर टँक. आणि ही जी काही टँक आहे हे कसं आहे वॉटर टाईट टँक आहे. ह्याच्यामधून वॉटर कुठेही बाहेर जात नाही. फक्त वॉटर कुठून जाणार ते पाईपच्या थ्रूच वॉटर याच्यातून बाहेर जाणार. म्हणजे ती वॉटर टँक कसं आहे वॉटर टाईट आहे. ह्याच्यातून सिपेज कुठल्याही प्रकारचं होत नाही. आणि जे काही हे जे काही टँक आहे ह्या टँकचे जे काही स्लोप असतात ते स्लोप असतात 1:100 टू 1:200 इतका स्लोप असतात. जे की सेंट्रल ड्रेन आहे पाईपचं त्याच्याकडे हे तिकडे त्या दिशेला ते स्लोप प्रोव्हाइड केलं जातं. आणि ही जी काही टँक आहे या टँकची जी काही डेप्थ आहे ती डेप्थ असते तुमची 2.5 टू 3.5 इथपर्यंत ते काय असते डेप्थ असते. ही जी काही टँकची डेप्थ आहे ही टोटल ही डेप्थ किती असते 2.5 टू 3.5 मीटर ही डेप्थ असते. आणि हे जो काही टँक आहे ह्या टँकचा जो काही एरिया आहे जो टॉप एरिया किंवा सरफेस एरिया जेव्हा याचं क्रॉस सेक्शन पाहिलं असेल वरून बघितल्यानंतर जे काही टँकचा एरिया असेल तो टँकचा एरिया हे किती असणार तुमचा हे 30 मीटर स्क्वेअर टू 200 मीटर स्क्वेअर इतकाचा लार्ज एरिया त्या ठिकाणी असतो. ही जी काही टँक आहे ह्या टँकचा जो काही एरिया आहे तो एरिया किती आहे 30 मीटर स्क्वेअर ते 2000 मीटर स्क्वेअर इतका एरिया असतो. कदाचित ह्याच्यापेक्षाही मोठा एरिया त्या ठिकाणी असतो. आणि इथं तुम्हाला ते पाठीमागे म्हणजे लॅटरल ड्रेन्स हे काय तुमचे सर्वात बॉटमला लॅटरल ड्रेन्स असतात. आणि जे काही लॅटरल वॉटर जे काय आहे ग्रॅव्हलमधून पास झाल्यानंतर ते पाणी कुठं जाईल ह्या लॅटरल ड्रेन्समध्ये जाईल. लॅटरल ड्रेन्समधून जे वॉटर आल्यानंतर ते सेंट्रल ड्रेनमध्ये जाईल. आणि सेंट्रल ड्रेनमधून वॉटर कुठं जाईल आउटलेट चेंबरला ते वॉटर जाईल. मग आउटलेट चेंबरमधून जिथं वॉटर सेंड करायचं त्या ठिकाणी आपण काय करू पाणी पाठवू शकतो. तर हे अशी काय आहे याची पूर्ण प्रोसेस आहे हे झाले. आणि जी काही ड्रेन्स आहेत लॅटरल ड्रेन्स त्याच्यामधलं जी काही पेसिंग आहे तर ती पेसिंग किती 2 टू 3 मीटर त्याचे स्पेसिंग आहे जे की लॅटरल ड्रेन्स प्लेस केलेलं आहे. फर्स्ट कंपाऊंड एन्क्लोजर टँक आहे. जे काही एन्क्लोजर टँक आहे ते टँक कसं आहे तुमचा रेक्टँग्युलर शेपचं टँक आहे. आणि ते कशापासून बनलेलं आहे आपल्याला माहितीच आहे. कशापासून ब्रिक मॅसनरी किंवा टून मॅसनरीपासून बनलेलं आहे. ती टँक कसं आहे वॉटर टाईट टँक आहे. त्याच्यामुळे त्याच्या वाटे कुठलाही वॉटर बाहेर आउटसाईडला शिफ्ट होणार नाही. आणि जो काही बेड स्लोप आहे त्या टँकचा तुम्ही ह्या डायग्राममध्ये पाहिला असेल जे काही बॉटम आहे बॉटमला जो काही बेड स्लोप आहे ते काय इनवर्ड डायरेक्शनला आहे आतल्या बाजूनं आहे. तो कसा आहे 1:100 टू 1:200 तो स्लोप त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे आतल्या बाजूनं. आणि ह्या टँकचा जो काही एरिया आहे तो एरिया किती आहे तुमचा 30 मीटर स्क्वेअर टू 2000 मीटर स्क्वेअरपर्यंत त्याचा एरिया आहे. आणि ही जी काही टँक आहे ह्या टँकची जी काही डेप्थ आहे ती डेप्थ आहे 2.5 मीटर टू 3.5 मीटर इतकी जी काय या टँकची ही डेप्थ आहे. तर हे आहे तुमचं एन्क्लोजर टँक. आता इथं जे काही डायमेन्शन्स आहेत थोडे बहुत इकडे तिकडे झाले आहेत. तर इथं 3.5 आहे आणि इथं 30 मीटर स्क्वेअर इतके याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत PPTमध्ये. तर हे झालं तुमचं एन्क्लोजर टँकबद्दल माहिती. म्हणजे ती टँक कशा पद्धतीची आहे त्याच्यामध्ये बेड स्लोप किती प्रोव्हाइड केला आहे एरिया किती मीटर स्क्वेअर आहे त्याचं हे दिलेलं आहे. आणि सर्वात शेवटी जी काही डेप्थ आहे जी डेप्थ दिलेली आहे ती टँकची 2.5 टू 3.5 मीटर. इथं जरी 4 दिलेली असेल तर ती डेप्थ आहे 3.5 मीटर इतकी डेप्थ आहे त्या टँकची. आणि जो काही फिल्टरिंग रेट आहे त्या इतके हे जो काही स्लो सँड त्याच्यामधून वॉटर काय होतं 100 टू 200 लिटर पर मीटर स्क्वेअर पर आवर इतकं वॉटर आपल्याला मिळून जातं. एका तासाला जे काही टँक आहे ते प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्याला पाणी किती मिळतं 100 लिटर ते 200 लिटर पाणी आपल्याला मिळून जातं पर मीटर स्क्वेअर पर आवर. एका तासाला 1 मीटर स्क्वेअर एरियामधून आपल्याला जे काही फिल्टर वॉटर मिळतं ते किती आहे 100 टू 200 लिटर पर
मीटर इतकं वॉटर आपल्याला मिळून जातं. नेक्स्ट पॉईंट आहे फिल्टर मीडिया. फिल्टर मीडिया जो आहे त्याच्यामध्ये जे काही थिकनेस ऑफ सँड असते ते कदाचित काही वेळेस 60 सेंटीमीटर ते 90 सेंटीमीटर असते, तर काही वेळेस 90 ते 100 सेंटीमीटर असते. आणि ही जी काही डेप्थ आहे डिपेंडिंग अपॉन प्युरिफिकेशन जी काही गरज आहे आपल्याला त्याच्यावरती अवलंबून असते. जेवढं काही प्युरिफिकेशन आपल्याला गरज आहे त्याच्यावर ही डेप्थ काय असते डिपेंड असते. आणि जे काही इफेक्टिव्ह साईज आहे ते इफेक्टिव्ह साईज किती आहे 0.2 टू 0.35 म्हणजे जो आपण D10 म्हणतो आपण D10 इफेक्टिव्ह साईज 10% फायनल पार्टिकल्स ते किती आहेत D10. तर त्याची जी इफेक्टिव्ह साईज 0.2 टू 0.35 आहे. आणि जो आपला DU आहे म्हणजेच D60 अपॉन D10 ह्याची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू शक्यतो किती असं पाहिजे त्याला आपण CU म्हणतो, कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी 2 ते 3 सेंटीमीटर असली पाहिजे. तर हे झालं आपलं फिल्टर मीडिया. ह्याच्यामध्ये ह्या फिल्टर मीडियामध्ये जे काही फायनल जर सँड असेल तर ते काय करते मोर प्युअर वॉटर प्रोव्हाइड करते किंवा त्याचा जो काही रिझल्ट असेल वॉटरचा काय करते ती मोर प्युअर वॉटर प्रोड्यूस करते. आणि मोर इम्प्युरिटीज बॅक्टेरिया ते काय करते त्यातून रिमूव्ह करते. म्हणजेच फायनर द सँड स्मॉलर इज द फिल्ट्रेशन रेट. त्या ठिकाणी काय असेल जेवढी लहान साईज असेल तेवढं काय असतो कमी फिल्ट्रेशन रेट त्या ठिकाणी असतो. आणि त्या ठिकाणी काय होतं फायनल सँड असेल तर प्रोड्यूस करतं मोर प्युअर वॉटर आणि ऑल्सो रिमूव्ह मोर इम्प्युरिटीज अँड बॅक्टेरिया फ्रॉम वॉटर. तर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचं बेस मटेरियल. जो काही बेस मटेरियल आहे तो त्याची जी काही डेप्थ आहे आता इथं आपण ह्याच्यामध्ये बघू डायग्राममध्ये जी काही बेस मटेरियल आहे जी डेप्थ इथं दिलेली आहे तुम्हाला. हे तुमचं ग्रॅव्हल जो आहे ह्या ग्रॅव्हलचं हे काय तुमचं बेस मटेरियल. मग ही ग्रॅव्हलची जी काही थिकनेस आहे किंवा डेप्थ जी आहे ती डेप्थ असते 30 सेंटीमीटर ते 75 सेंटीमीटर. आणि ही जी काही ग्रॅव्हल आहे याच्यामध्ये 4 लेअर प्रोव्हाइड केलं जातात. आणि ह्या 4ही लेअरमध्ये काय केलं जातं आता जर तुम्हाला किती प्रोव्हाइड करायला पाहिजे 30 सेंटीमीटर ते 75 सेंटीमीटर इतकी ह्याची डेप्थ असायला पाहिजे ह्या ग्रॅव्हलची डेप्थ. ही जी काही डेप्थ आहे मग आपण या ठिकाणी 60 सेंटीमीटरची डेप्थ प्रोव्हाइड करू शकतो. मिनिमम किती डेप्थ आहे ह्याची 30 सेंटीमीटर, मॅक्झिमम 75 डेप्थ आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय करू मिनिमम 30 आणि मॅक्झिमम 75 म्हणजे 75 म्हणजे आपण 15 सेंटीमीटरचे आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये 4 लेअर प्रोव्हाइड करू शकतो. आणि ते ॲडिशन केल्यानंतर किती होईल आपल्याला 60 सेंटीमीटर होईल. आणि जो काही याच्यामध्ये टॉपमोस्ट लेअर आहे त्याचे आपण काय केलं जी काही 1 लेअर होता ग्रॅव्हलचा त्याचे आपण काय केलं टोटल डेप्थ किती होती 30 सेंटीमीटर ते 75. याच्यामध्ये काय केलं आपण डिफरंट लेअर प्रोव्हाइड केलं. एकूण 4 लेअर त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं ह्या एवढ्याच डेप्थमध्ये. मग प्रत्येक डेप्थ किती होईल 15 सेंटीमीटरची. म्हणजे आपण असं कितीही प्रोव्हाइड करू शकतो पण इथं आपण 15 सेंटीमीटर एक इथं कन्सिडर केलं. तर जी काही आहे पहिलं टॉपमोस्ट लेअर असेल मग इंटरमिडिएट लेअर अँड बॉटम लेअर म्हणजे आत किती 2 लेअर बसवले आहेत आपण 15 सेंटीमीटरचे. जेवढं जो काही टॉपमोस्ट लेअर असेल त्या ठिकाणी काय असतं फायनल ग्रॅव्हल साईज असते त्याच्यापैकी. मग त्याच्या टॉपमोस्टच्या खाली जो लेअर आहे तो इंटरमिडिएट लेअर त्याची जी काही ग्रॅव्हल असते त्याची साईज काय असते मोर असते ॲज कम्पेअर्ड टू टॉपमोस्ट लेअर. आणि जे काही सेकंड इंटरमिडिएट लेअर आहे ह्याची साईज काय असते ग्रॅव्हलची ग्रेटर असते ॲज कम्पेअर्ड टू इंटरमिडिएट फर्स्ट लेअर. आणि जे काही बॉटम लेअर आहे त्याची जी काही ग्रॅव्हल साईज आहे ती ग्रेटर असते ॲज कम्पेअर्ड टू अदर लेअर्स. तर अशी तिचं काय केलेली असे प्रकारची अरेंजमेंट केलेली असते. तर हे झालं तुमचं बेस मटेरियल. आता बेस मटेरियलचा आणखी एक मेन उद्देश काय आहे ते काय करतं सपोर्ट करतं. कुणाला सपोर्ट करतं तर जे काही फिल्टर मीडिया आहे या फिल्टर मीडियाला ते काय करतं सपोर्ट करतं. जे तुमचं फिल्टर सँड काय आहे तुमचा हा फिल्टर मीडिया आहे. फिल्टर मीडियाला हा ग्रॅव्हल लेअर काय करतो
सपोर्ट करतो. आणि जे काही ग्रॅव्हल लेअर म्हणून पास कुठं होतं, लॅटरल ड्रेन्समध्ये होतं. लॅटरल ड्रेन्स म्हणून सेंट्रल ड्रेन किंवा मेन ड्रेनमध्ये पास होतं. ड्रेन म्हणून आउटलेट चेंबरमध्ये करेक्ट होतं. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे, अंडर ड्रेनेज सिस्टीम. जी काही अंडर ड्रेनेज सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 2 पाईप्स असतात अंडर ड्रेनेज सिस्टीममध्ये. एक तुमचं पहिला पाईप असतो तो लॅटरल पाईप असतो, जे नंबर ऑफ त्याचा लॅटरल पाईप्स प्रोव्हाइड केलं जातं. जी काही पेसिंग आहे 2 to 3 सेंटीमीटर असते. आणि त्याचं हे जे काही लॅटरल पाईप्स आहे याचं डायमीटर असतं 7.5 to 10 सेंटीमीटर डायमीटर असतं. आणि ह्या 2 ड्रेनमधलं जे काही डिस्टन्स आहे ते असतं 2 ते 3 मीटर डिस्टन्स असतं. आणि ही जी काही लॅटरल पाईप्स आहेत ह्याला काय असतात, अराउंड द पाईप्स स्मॉल डायमीटर होल्स असतात. स्मॉल डायमीटरचे होल्स त्याच्यावर जे असतात त्याला म्हणलं जातं परफोरेटेड्स. मग ह्या पाईपलाच म्हणलं जातं लॅटरल परफोरेटेड पाईप्स. जे काही ग्राउंडमध्ये वॉटर होतं ते कुठं इन होईल, कुठं कलेक्ट होईल, ह्या लॅटरल ड्रेनमध्ये. आणि लॅटरल ड्रेनमधून हे वॉटर काय होईल, सेंट्रल ड्रेनमध्ये डिपॉझिट होईल. आणि तिथून डिपॉझिट झालेलं वॉटर आउटलेट चेंबरकडे जाईल. तर हे असतं काय आपलं अंडर ड्रेनेज सिस्टीम. आता लास्ट जे काय आहे तुमचं अप्रेंटिसेस म्हणजे डिव्हायसेस. आता कोणते डिव्हायसेस तिथं रिक्वायर्ड आहेत तर मेजरिंग हेड लॉस. जे काही डिव्हाइस आहे जो उपयोग आहे, जे काही डिव्हाइसेस आहे कशासाठी रिक्वायर्ड आहेत तर जे काही हेड लॉस आहे तो हेड लॉस मोजण्यासाठी, काउंट करण्यासाठी. आणि जी काही डेप्थ आहे वॉटरची ओव्हर द फिल्टरिंग मीडिया ती डेप्थ कंट्रोल करण्यासाठी. आणि जो काही फ्लो आहे फिल्ट्रेशनचा थ्रू फिल्टर त्याला मेंटेन करण्यासाठी किंवा कॉन्स्टंट रेट ऑफ फिल्ट्रेशन ठेवण्यासाठी हे ॲपरेंटसेस म्हणजेच डिव्हाइसेस त्या ठिकाणी काय केलं जातं, युटिलाइज केलं जातात. आता जे काही नेक्स्ट पॉईंट आहे, वर्किंग ऑफ स्लो सँड फिल्टर. इन अ स्लो सँड फिल्टर impurities in water are removed by a combination of processes: sedimentation, straining, adsorption, and chemical and bacteriological action. आता जी काही स्लो सँड फिल्टर आहे त्याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटीज आहेत ते काय, त्याच्यामध्ये डिफरंट कंबाईन काय असतात, प्रोसेस असतात, त्याने रिमूव्ह केलेत. मग कोणते प्रोसेस असतात त्याच्यामध्ये, एक सेडिमेंटेशन असतं ते आपण बघितलं थिअरी ऑफ फिल्ट्रेशनमध्ये. स्ट्रेनिंग, ॲडसॉर्प्शन, केमिकल अँड बॅक्टेरिओलॉजिकल ॲक्शन असतात. ड्युरिंग द फर्स्ट फ्यू डेज वॉटर इज प्युरिफाईड मेनली बाय मेकॅनिकल अँड फिजिकल केमिकल प्रोसेस. आता जे काही पहिले काही दिवस असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही वॉटर शुद्ध केलं जातं कशाने केलं जातं, ते एक केमिकल आणि फिजिकल केमिकल प्रोसेसने केलं जातं. रिझल्टिंग accumulation of sediment and organic matter forms a thin layer on the sand surface which remains permeable and return the particle even smaller than spaces between the sand grain. आता काही दिवसानंतर तिथं काय होतो, जे काही फिल्टर मीडिया आहे, जो काही सँड मीडिया आहे त्याच्यावर काय होतं, संचय होतो. संचय कशाचं, ॲक्युमुलेशन होणं म्हणजेच काय, संचय होणं. म्हणजे काही सेडिमेंट होतं, ऑर्गॅनिक मॅटर होते ते काय होतात त्या लेअरच्यावर डिपॉझिट होतात, त्या ठिकाणी जमा होतात. आणि ते डिपॉझिट झाल्यानंतर तरी वॉटर त्या ठिकाणून काय होतं, त्या तयार झालेल्या लेअरमधून वर एक थिन लेअर तयार होतो सँडच्यावर. तरी झाल्यानंतरही काय होतं, त्याच्यातून वॉटर काय होतं, पास होतं. इवन जरी पार्टिकल स्मॉलर असले तरी. नेक्स्ट, ॲज दिस लेअर रेफर्ड टू ॲज स्किमुथ देके. त्या ठिकाणी जो काही लेअर फॉर्म होईल म्हणजे डिफरंट इम्प्युरिटीज असतील, मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, ऑर्गॅनिक मॅटर असतील, ते लेअर काय होतो टॉपला सँडच्या प्रोड्यूस होतो किंवा फॉर्म होतो. त्याला काय म्हटलं जातं, स्किमुथ झेड देके असं त्याला म्हणलं जातं. त्याला डर्टी स्किन देखील म्हणलं जातं. इट बिकम्स लिव्हिंग क्वार्टर ऑफ वेस्ट नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच break down organic material returned from the water and converting it into water, carbon dioxide and other gases. ह्याच्यामधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करणार, त्याला ब्रेकडाऊन करणार, म्हणजे त्याला खाऊन टाकल्यानंतर जे काही ऑर्गॅनिक मॅटर होते, जे काही रिटर्न झालेले होते त्याचं काय होतं, कन्व्हर्जन होतं. कशामध्ये, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि बाकीचे ऑक्साईड. मोस्ट इम्प्युरिटीज इन्क्लुडिंग बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर रिमूव्ह फ्रॉम raw water as it passes through the filter skin and the layer of filter
बेड सँड इज जस्ट बिलो. ह्याच्यामध्ये जे काही भरपूर इम्प्युरिटीज होत्या त्याच्यामध्ये काय होतं, बॅक्टेरिया व्हायरसेस काय केलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे पाण्यामधून. ते कशामधून पास केलेलं आहे, फिल्टर स्किन जी होती ते वर तयार झालेली, त्याला आपण म्हणलं स्किमोत जेड देके किंवा डर्टी स्किन जी होती, त्या डर्टी स्किनमधून ते वॉटर पास झाल्यानंतर ते तिथं त्या टॉपलाच ते ट्रॅप होऊन बसले आहेत, अडकून बसलेले आहेत आणि क्लिअर वॉटर त्यातून पास झालेलं आहे. नेक्स्ट, द प्युरिफिकेशन मेकॅनिझम एक्सटेंडेड फ्रॉम द filter skin to approximately 0.3 to 0.4 meter below the surface of filter bed, gradually decreasing in activity at lower level as water become purified and contains less organic material. When microorganisms become well established, the filter will work efficiently and produce high quality effluent which is virtually free of disease carrying organism and biodegradable organic matter. They are suitable for treating water with low colors, low turbidity and low contents. आता याच्यामध्ये जे काही प्युरिफिकेशन मेकॅनिझम आहे ते कुठे एक्सटेंड झालेलं आहे, जरी टॉपपासून 0.3 टू 0.4 मीटर बिलो झालेलं आहे, तिथपर्यंत ते डेप्थ काय झाले इन्क्रीज झाली आहे. जी काही डर्टी स्किन होती त्याची लेअरची, आणि ते तयार झाल्यामुळं जे काही त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स का असणार, इन्व्हॉल्व असणार. भरपूर जर तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम अवेलेबल असतील, इस्टॅब्लिश असतील, तर ते फिल्टर काय करेल, इफेक्टिवली किंवा कार्यक्षमपणे पूर्ण काम करेल. आणि त्या ठिकाणी म्हणजे इफिशियंटली त्याची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेने ते काय करेल, इफिशियंटली वर्क करेल. आणि ती वर्क केल्यानंतर काय होईल, आपल्याला हाय क्वालिटी वॉटर त्या ठिकाणी, म्हणजेच इम्प्लुएंट म्हणजे काय येतं, फिल्टर वॉटर प्रोड्यूस हाय क्वालिटी वॉटर आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि त्या ठिकाणी काय होईल, जे काही वॉटर असेल ते कसं असेल, फ्री असेल. कशापासून, जे काही डिसीज कॅरिंग ऑर्गॅनिझम्स होते, काय बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक होते, त्याच्यामध्ये काय असणार आहे, इन्व्हॉल्वमेंट नसणार आहे. म्हणून ते वॉटर कसं असणार आहे, फ्री असणार आहे. म्हणजे त्याच्यापासून सुटका असणार आहे. कशापासून सुटका असणार आहे, डिसीज कॅरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यामध्ये काय असणार आहे, प्रेझेंट नसणार आहे. म्हणजे त्या कशासाठी ती वॉटर फ्री असणारे वॉटर, कशापासून, डिसीज कॅरिंग ऑर्गॅनिझम्स आणि बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर. दे आर सुटेबल फॉर ट्रीटिंग वॉटर्स विथ लो कलर, लो टर्बिडिटी अँड लो बॅक्टेरियल कंटेंट्स. आता जे काही स्लो सँड फिल्टर आहे ते कधी सुटेबल आहे, जेव्हा तुमचं लो कलर असेल पाण्याला, कमी प्रमाणात टर्बिडिटी असेल किंवा लो बॅक्टेरियल कंटेंट असेल, तरच तेव्हा आपण रॅपिड सँड फिल्टर त्या ठिकाणी युटिलाइज करू शकतो. जे काही टर्बिडिटीचं प्रमाण आहे ते 50 मिलीग्राम पर लिटर इतकी जर टर्बिडिटी असेल इथपर्यंत, तरच हे स्लो सँड फिल्टर त्या ठिकाणी इफेक्टिव्हली वर्क करू शकतं. किंवा जर तुमची टर्बिडिटी 50 मिलीग्राम पर लिटरच्या वर गेली, तर त्या ठिकाणी तुमचं जे काही स्लो सँड फिल्टर आहे तर ते इफिशियंटली वर्क करू शकणार नाही. तर हे झालं वर्किंग ऑफ स्लो सँड फिल्टर.